नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात पार पडलेल्या धर्मध्वज प्रतिष्ठापना सोहळ्यात धर्म आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भव्य सोहळ्यात विविध समाजातील 21 दाम्पत्यांना मुख्य पूजेचा मान देण्यात आला. यामध्ये भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून श्री नंदूजी कहार, डॉक्टर शुभम काळे आणि श्री करणसिंग बावरी यांनी सपत्नीक पूजा करून समाजाचा गौरव वाढवला. 21 फूट उंच पंचधातूच्या ध्वजदंडावर भगवा धर्मध्वज डौलाने फडकवण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्यासह अनेक संत महंत आणि मान्यवर उपस्थित होते. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. धर्म, संस्कृती आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा हा सोहळा कायम स्मरणात राहणार आहे.